जय हिंद मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या महिलांना ग्राउंडला कमी मार्क आलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। तर बघा, ज्यांना कमी मार्क आलेले आहेत, ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे, कमी मार्क आलेले आहेत, तर नक्की त्यांनी ग्राउंडची लेखीची तयारी करायची की नाही। आता काल मी जो व्हिडिओ टाकलेला होता त्याला चांगला प्रतिसाद तुमचा भेटला आणि त्यामध्ये जे कमेंट होते सर्वांचे कॉमन कमेंट होते आणि मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। परंतु ज्यांचं चुकून राहिलं असेल किंवा ज्यांना उत्तर देणं हे एकच वाक्यामध्ये शक्य होतं किंवा संपूर्ण एवढी डिटेलमध्ये माहिती देणं हे कमेंटमध्ये शक्य नव्हतं, त्यामुळेच म्हटलं की व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्ण माहिती दिली पाहिजे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे की एवढे मार्क मला आले किंवा मला खूप कमी मार्क आलेले आहेत, मी ग्राउंडला लेखीसाठी क्वालिफाय होईन की नाही, मी अभ्यासाची तयारी करू की नाही। आता जो हा प्रश्न आहे की मी ग्राउंड लेखीसाठी क्वालिफाय होईन की नाही, मला कमी मार्क आलेले आहेत, ज्या महिलांना कमी मार्क आले, ज्यांना तर बघा 36 किंवा 40च्या दरम्यान ज्या महिलांना मार्क आलेत त्यांना एवढं टेन्शन नाही की त्या फ्री होऊन आपला अभ्यासाला लागलेल्या आहेत। परंतु ज्यांना 25+ किंवा 25 वाल्या महिला 30च्या रेंजमध्ये आहेत, 30-32च्या रेंजमध्ये आहेत, त्या ज्या महिला आहेत 25 ते 32च्या रेंजमध्ये आहेत, त्यांना कुठं कन्फ्यूज होत आहे की खरंच मी बसेन ना। आता सगळ्यात महत्त्वाचं 25, 26, 27 ह्या महिला खूप जास्त प्रमाणात आहेत आणि त्यांना तर असं वाटते की मी लेखीसाठी क्वालिफाय होणारच नाही। पण हे खरंच आहे का? तुम्ही खरंच क्वालिफाय व्हाल की नाही याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो हे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहे तो दूर होईल आणि तुम्हाला अभ्यास करायला एकदम टेन्शन फ्री व्हाल। तर बघा, हा जो प्रश्न आहे कॉमन आहे, सर्वांना टेन्शन येतं ज्यावेळेस ग्राउंड आपलं होतं आणि ग्राउंडला मेन म्हटलं तर ग्राउंडला आपल्या अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क येतात ना, त्यावेळेस सर्वांना टेन्शन होतं, कारण हा आपला 1-2 वर्षाचा प्रवास असतो आणि तो पूर्ण करून ज्यावेळेस आपण पहिल्या स्टेजला जातो त्यावेळेस जर निराशा जर भेटते त्यावेळेस खरंच मन खूप दुखावतं आणि आपलं मन कशातच नाही लागत आणि अभ्यास सुद्धा होत नाही। मग ह्यासाठी आपण स्वतः मोटिवेट झालं पाहिजे आणि तुम्हाला बघा, आता पहिलं स्टेज आहे, याच्यामध्ये जर तुम्ही निराश झालात आणि ह्याच्यामध्ये डिमोटिवेट झालात तर मग आता तुम्हाला परत ह्याचे खूप टप्पे आहेत, ते कसं तुम्ही पास होऊ शकता किंवा तिथपर्यंत जाणं हे याच्यासाठी तुम्हाला सुद्धा खंबीर राहणं गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला आता मार्क कमी आलेले आहेत, परंतु आता तुम्ही जर विचार करत बसाल तर त्याच्यासाठी तुम्हाला मार्क वाढणार आहेत का, किंवा तुम्ही जास्त विचार केलात, खूप टेन्शन घेतलात तर तुम्हाला उद्याच्या ग्राउंडला बोलवणार आहेत का की तुमचं मार्क तुम्हाला कमी आले, तुम्ही खूप टेन्शन घेतलंय तर उद्या परत ग्राउंड, असं काहीच नाही। तर तुम्हालाही माहित आहे सत्य परिस्थिती काय आहे, जे तुम्हाला मार्क भेटलेले आहेत ते सत्य समजून तुम्ही आता काय पुढे करू शकता याच्याकडे लक्ष द्या। तर बघा, 25 ते 30 ज्यांना मार्क आहेत, 25 ते 30च्या रेंजमध्ये ज्यांचे मार्क आहेत आणि ज्यांचे मार्क 30+ आहेत, या दोघांसाठी सुद्धा आपण सांगणार आहे। तर सर्वात प्रथम ज्यांना 25 मार्क आहेत त्यांचं आपण सांगू की तुम्हाला जर 25 मार्क पडले असतील तरी सुद्धा तुम्ही अपेक्षा सोडू नका, तर तुम्ही सुद्धा लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकता। तर नक्की आता कोणत्या मुली होऊ शकतात किंवा कोणत्या महिला क्वालिफाय होऊ शकतात, ज्या महिला कॅटेगरीमधल्या आहेत तर त्यांना खूप चान्सेस आहेत की त्यांनी लेखीसाठी क्वालिफाय होतील। आता जे ओपन OBC वगैरे आहेत तर त्यांना 25 मार्क असतील तर शक्य नाहीये, पण ज्यांनी कॅटेगरी आहे त्यांना तर शक्य आहे ना। कारण बघा, भरपूर कॅटेगरीवाल्यांना भरपूर चान्सेस आहेत की 25 मार्काला सुद्धा त्यांचं मेरिट लागू शकतं। 26 मार्क 27 मार्क जर असतील तरी काही कॅटेगरीवाल्याला चान्सेस आहेत। आता मग तुम्ही निराश न होता, जर तुम्हाला 25+ असतील तर तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्ही चांगली लेखीची तयारी करू शकता, परंतु तुम्हाला लेखीमध्ये चांगलं टॉप करावं लागेल।
कारण बघा, ज्यांना चांगले ग्राउंडला मार्क आहेत त्यांचे 10-10 जर मार्कनं जर मागे पुढे असतील, 8-9 मार्कांना मागे पुढे असेल, तर लेखीमध्ये तुम्हाला चांगली तयारी पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आता तुम्हाला लेखीमध्ये चांगली कमान असणं गरजेचं आहे. आता हे झालं एक पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे की हा 25 मार्क घेणाऱ्या महिला म्हणजे असं नाही की तुम्हाला गावाकडे ज्यावेळेस तुम्ही डेमो देत होता त्यावेळेसही तुम्हाला 25 मार्क पडले आणि आता तुम्ही मुंबई भरतीला आला तेव्हा सुद्धा तुम्हाला 25 मार्क पडले असं तरी नाही. ह्या 25 मार्क पडणाऱ्या महिला त्या आहेत ज्या महिला तुम्ही तयारी केला त्यावेळेस तुम्हाला मार्क येत होते 30च्या रेंजमध्ये, ज्यांना मार्क येत होते त्या महिलांना इथं 25, 26, 27 मार्क येत आहेत. बघा, 2-4 मार्क नक्कीच त्यांचे कमी होत आहेत. मग त्यांचं कारण काय आहे? किंवा 100 मीटरमध्ये, 800 मीटरमध्ये 1-2 मार्क किंवा 2-4 मार्क काही मुलांचे ज्यांना चांगलं ओढता येईल 800 मीटरमध्ये, तर त्यांचे नक्की 2 मार्क किंवा 1 असं कमी होत आहेत. पण ज्या महिलांना ज्या स्लो होत आहेत 800 मीटरला, शेवटी कुणाचं सेकंड स्टेपमध्ये आलेलं आहे ग्राउंड, किंवा ज्यांचं सकाळी आलेलं आहे, तर सकाळच्यांचं मार्क जर चांगले आले आणि ज्यांची प्रॅक्टिस सकाळी असेल आणि त्यांचं ग्राउंड दुपारी असेल, त्या महिलांना दुपारची प्रॅक्टिस नसेल, तर 2 मार्क काही जणांचे कमी होत आहेत, काही जणांचे 4 होत आहेत. आता त्यांच्या 800 मीटरवर वळण्याचे किंवा 100 मीटरला मार्क, आता ज्या महिलांना 30 मार्क पडत होते त्यांना इथं येऊन जर 4 मार्क कमी झाले, तर बघा तुम्ही 25-26च्याच रेंजमध्ये येत आहे. मग आता तुम्ही एकटेच आहात का? जर तुम्ही तुमचा विचार केला तर मला 30 मार्क येत होते पण आता मला 25 मार्क आले, 26 मार्क आले, 70. पण त्या प्रत्येक मुलगी तेच म्हणत आहे की मला 30 येत होते, मला 25, 26, 27 मार्क येत आहेत, माझे 2-4 मार्क कमी झालेले आहेत. मग तुम्ही त्या 30 वाल्यांच्या रेंजमध्ये आहे. मग आता ज्या महिलांना 30 मार्क येत आहेत तर त्या महिलांचे मार्क ज्यावेळेस त्यांनी प्रॅक्टिस करत होत्या त्या महिलांना मार्क येत होते 35-36 मार्क. पडणाऱ्या महिलांना 30-34 मार्क येत आहेत किंवा 32 मार्क येत आहेत. ज्या महिलांना 40 मार्क येत आहेत पडत होते त्यांच्या प्रॅक्टिसच्या वेळेस, तर त्या महिला 40, 41, 39 ज्या होत्या त्यांना 35-34 मार्क येत आहेत. म्हणजे मार्काची रेंज आहे तर ती सर्वांची कमी होत आहे. आता काही महिलांना 40+ मार्क येत आहेत. मग त्यांचं ग्राउंड ज्यावेळेस त्यांनी डेमो देत होत्या त्यावेळेस त्यांचं ग्राउंड 45+ असेल, त्याच महिला 40ला जात आहेत. मग तुम्ही विचार करा, ज्यांचे मार्क 30+ आहेत तर ती 40-39च्या रेंजमधले तिथे येत आहेत आणि ज्यांचे 25 मार्क आहेत ती 30च्या रेंजमध्ये असलेल्या महिला तिथे येत आहेत. म्हणजे हे प्रत्येकासोबतच होत आहे. तर तुम्हाला एवढे काही कमी मार्क नाही आहेत. जर तुम्ही 25ला असेल, कॅटेगरीमध्ये असेल, तर तुम्ही समजा की तुम्ही लागण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. मग तुम्हाला त्याच्यासाठी आता गरज आहे अभ्यासाची, आणि तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केलात, मन लावून केलात, तर 100% तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. शेवटच्या सुद्धा संधी तुम्हाला, शेवटी सुद्धा युनिफॉर्म पर्यंत तुम्ही जायचं असेल तर ह्या पायऱ्यामध्ये तुम्हाला ठाम राहिलं पाहिजे. आता पहिली स्टेज आहे, तुम्हाला जर ग्राउंडमध्ये कमी मार्क आले तुम्ही घाबरून डिमोटिवेट होत चाल आणि विचार करत राहाल की माझं ग्राउंडला कमी मार्क आलेत, लागेल की नाही, मला एवढेच मार्क आहेत. ठीक आहे, झाले ग्राउंड, तुम्ही लागू शकता, फक्त लागू शकता. समजा तुमच्याकडे अनेक संधी आहे, अनेक वेळ तुमच्या हातातून गेली नाही, तुमची लेखी आणि बाकी आहे, मग तुमचं मेरिट येऊपर्यंत तुम्हाला विचार करण्यापेक्षा अभ्यास करा ना, त्याचा फायदा आहे. तुम्ही जर विचार करत बसाल त्याचा काहीच फायदा नाही. तुम्हाला कमी मार्क आलेत म्हणून विचार करा, त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला जास्त मार्क आले त्याचा विचार करा, काही फायदा नाही. तुम्हाला जेवढे मार्क आले ती आले, सत्य परिस्थिती जाणून घ्या आणि अभ्यासाला लागा. फक्त अभ्यास करा, तुमचा अभ्यास कुठंच वाया जाणार नाही. जर तुम्ही समजा ज्या महिला 25 मार्काला आहे, ज्या 25+च्या आहेत, 25, 26, 27, 28 सुद्धा मार्क असलेल्या महिला जर समजा त्या क्वालिफाय झाल्या लेखीसाठी, तर मग तुमचा अभ्यासही नाही आणि तुमचा ग्राउंडलाही कमी मार्क आहेत, मग तुम्ही शेवटी काय करणार? तर तुम्हाला तिथं तर कमांड चांगली असली पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा चान्स भेटू शकतात. तर तयारीत राहा. आता आहे की 30 मार्क घेणाऱ्या महिला किंवा 30+च्या ज्या महिला आहेत त्यांचं काय? तर बघा, आता हे आपण 25 ते 30च्या दरम्यानच्या बघितलं की ज्या महिला कॅटेगरीमध्ये आहेत की SC ST च्या आहेत किंवा विजा आहेत, EWS आहे, ज्यांचं मेरिट कमी लागतं त्या महिलांचं जर त्या असतील आणि त्यांना 25+, 26, 27च्या दरम्यान मार्क असतील तर तुम्ही तयारीत राहा. आता दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांचे 30+ मार्क आहेत आणि त्यांनी काय करायचं? 30 ते 35च्या दरम्यान ज्यांचे मार्क आहेत तर काय करायचं? किंवा
30च्या प्लस कोणाची जर मार्क राहू द्या, कोणती कॅटेगरीवाले असू द्या, तर तुम्ही अभ्यास करा, तुमची तयारी चांगली ठेवा, तर तुम्हाला 100% तिथं चान्सेस भेटू शकतात लेखीला बसण्याचे. कारण बघा, तुम्ही ओपन वगळता बाकीचे कास्टचे जे आहेत, समजा तुम्ही NT चे असू द्या किंवा OBC वाले असू द्या, तर तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा, कारण चान्स खूप आहेत. आणि ह्यावेळेस भरती जागा सुद्धा अजून वाढलेल्या आहेत. जेव्हा फॉर्म भरून झालेलं होतं तेव्हा जागा वाढलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला संधी भेटू शकते आणि खूप चांगली संधी भेटू शकते. प्रत्येक मुलींना कमी मार्क येत आहेत, असं नाही की तुम्हालाच कमी मार्क आलेत, आणि असंही नाही की संपूर्ण मुलींना कमीच मार्क आहेत. काही जणी चांगले मार्क घेत आहेत, काहींना कमी मार्क येत आहेत. परंतु असं नाही की तुम्हाला मार्क कमी पडलेत म्हणून फक्त तुम्हीच आहे, तर बाकीच्या मुलींना 1-2 मार्क 2-4 मार्कांनी कमी आहेत, हे बी तुम्ही लक्षात ठेवा. आणि अभ्यासाची चांगली तयारी करा, नक्कीच लेखीसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ज्यांना 30+ मार्क आहेत, ज्यांना 35, 34, 30, 32 मार्क आहेत, आणि हे जे 35+ वाले तर आहे, तर काहीच विचार न करता तुम्ही स्वतः अभ्यासाची चांगली तयारी करा, काहीच विचार करू नका. ज्यांना 35+ आहे तर तुम्ही 100% क्वालिफाय झाला म्हणून समजा आणि अभ्यास करा, कारण 35 मार्क हे कॅटेगरीवाल्याला खूप चांगलं आहे. आता ओपनचे असतील तर त्यांना 37, 38 किंवा 35ची सुद्धा मेरिट जाऊ शकते. पण तुम्ही तयारीमध्ये राहणं हे गरजेचं आहे. बाकी आपण मेरिटचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यावर तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगेन. फक्त हे ज्या मुली डिमोटिवेट होत होत्या की आम्हाला एवढे मार्क आले की अभ्यास करू किंवा नको, कारण खूप कमी मार्क आहेत, मुलींना जास्त असतील, मला कमी आहे, हे जर विचार वाटत असेल तर नक्कीच तो दूर ठेवून अभ्यासाला लागा. चांगले मार्क आहेत तुम्हाला, 30+ मार्क म्हणजे चांगले आहेत. कॅटेगरीमध्ये तर असाल तर खूपच चांगलं, मग तर तुम्ही चांगली तयारी ठेवा. शेवटी काय होणार आहे ह्याच्यापेक्षा आता आपण काय करू शकता हे खरंच खूप महत्त्वाचं आहे ना. आता तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्ही लेखीची चांगली तयारी करू शकता. आता जे संधी गेलेली आहे ते परत येऊ शकत नाही, बरं जे येणार आहे त्याला तुम्ही गमवू नका. तर सर्वजण चांगला अभ्यास करा, आणि डोक्यामध्ये जे विचार येत आहेत कमी मार्काचे हे अजिबात आणू नका, तुम्ही लागू शकता, बस एवढा विचार ठेवा. ऑल द बेस्ट सर्वांना. लेखीसाठी क्वालिफाय व्हाल तुम्ही, अभ्यास चांगला करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चांगला तुमचा प्रतिसाद असेल तर नक्कीच तुम्हाला असे चांगल्या माहिती एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आणि कमेंट करून सांगा ज्या महिलांना शेवटी तुम्हाला ज्या डेमो देत होता तुम्ही तेव्हा किती मार्क आले, आता तुम्हाला किती मार्क आलेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.